असं कोणीतरी आलं सांगितलं मला फोन आला साहेब, आज आपण चाळीसगावला आले होते, दौरा केलेला आहे. काय माहिती आणि कशा प्रकारे आपण शिक्षकांची भेट? चाळीसगाव तालुक्यामध्ये आज विविध कामांना आणि कार्यक्रमांना भेटी देण्यासाठी मी खरं तर आलेलो आहे. चाळीसगाव तालुक्याचा आणि आमच्या परिवाराचा एक अत्यंत जुना असा ऋणानुबंध कायम राहिलेला आहे. माझे वडील डॉक्टर सुधीर तांबे यांच्यापासून आजपर्यंत आमच्या परिवाराचा आणि या तालुक्यातल्या गावोगाव प्रत्येक एक व्यक्तीचा आमचा एक अत्यंत चांगला ऋणानुबंध राहिलेला आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा तालुक्यामध्ये येण्याचा आणि इथल्या युवकांचे प्रश्न असतील, सामान्य नागरिकांचे प्रश्न असतील, शिक्षण संस्था, शिक्षक अशा सगळ्या विषयांना वेळ देण्यासाठी हा खरं तर प्रयत्न असतो. आजही तशाच पद्धतीने चाळीसगावला मी सगळ्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. दादासाहेब, सध्या जी घडामोडी चालू आहे, आपण एक शिक्षक आमदार MLC आहे. सध्या जर पाहिलं तर पुण्यामध्ये जो छात्र आंदोलन चालू आहे, याच्यावर आरोप प्रत्यारोप झाले. आपण याच्याकडे कसं पाहता? नाही, आता चालू आहे सगळीकडे परिस्थिती जी आहे ती देशामध्ये आपण पाहिलं जंतर मंतरमध्ये जे आंदोलन झालं आणि विद्यार्थी ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले त्याच्यानंतर साधारणतः सगळीकडे विद्यार्थ्यांचे जे आंदोलन असतील ते सुरू आहेत. अनेक प्रश्न विद्यार्थ्यांचे असतील, शिक्षण क्षेत्राचे असतील, हे सातत्याने मांडण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी संघटना देखील आंदोलनं करत असतात. मला असं वाटतं की आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. सरकारने त्यांची बाजू ऐकून घेऊन त्याचा शहानिशा करणं आणि त्यांना न्याय देणं हे काम केलं पाहिजे. दादासाहेब, तसं पाहायला गेलं तर CJP जो आहे त्याचे कार्यकर्ता असतील, ते अभिजित दिप्ते साहेब असतील, हे लोक गावोगावी जाऊन जे जिल्हा परिषदची शाळा असेल किंवा काही नगरपालिकांची शाळा असेल त्याची दुरावस्था यांच्यातला जो समस्या आहे याच्याबाबत आवाज उठवताना पाहताय. आपण कसं पाहताय याकडे एक आमदार म्हणून? हे चांगली गोष्ट आहे. मी तर म्हणतो प्रत्येक गावामध्ये शालेय व्यवस्थापन समित्या तयार केलेल्या आहेत. त्या शालेय व्यवस्थापन समितीचं काम हे त्या गावातील शाळेची व्यवस्थापन करणं आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं आहे. खरं तर बाहेरच्या माणसांनी जाऊन करावं अशी आवश्यकता नाही. व्यवस्था ही आपण केलेली आहे माहितीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्यामध्ये. मात्र त्या शालेय व्यवस्थापन समित्या खूप चांगल्या कार्यरत नसतात. जिथं असतात तिथं शाळा चांगल्या चालतात, जिथं नसतात तिथं नाही चालत. आणि म्हणून बाहेरचे सामाजिक कार्यकर्ते वगैरे NGO हे खूप लोक जात असतात आणि शाळांमध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. किंबहुना सरकारला तर आम्ही सांगत असतो की खूप जास्त प्रयोग आता शाळांवर करू नका. जे काय करायचं आहे ते सरकारने ठरवलं पाहिजे. परस्पर काही लोकांनी जाऊन त्या ठिकाणी शाळांमध्ये करू नये असं पण एक आमचं मानसिकता असते. परंतु जर कोणी चांगल्या भावनेने तिथं जात असेल तर त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे. त्यात एक राजकीय प्रश्न असा, सध्या शिवसेना UBT आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचा जो पक्षाचा वाद चाललेला आहे सुप्रीम कोर्टात, त्याच्यात सुनावणी सुरू आहे. याकडे आपण कसं पाहता? आता सुनावणी सुरू आहे, ते जो सुप्रीम कोर्ट निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य करावा लागेल.